सूरज चव्हाणांनी सत्तेचा माज दाखवला असं देखील पाटील यांचं म्हणणं आहे। तर सूरज चव्हाण यांच्याकडून विजय घाडगे पाटील यांना मारहाण करण्यात आली। आला तर काय मी काय सगळं काय करणार, शेवटी त्यांना माज दाखवायचा तो दाखवा। महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर काय असतो ते आम्हाला काल राष्ट्रवादीच्या ह्या सगळ्या गुंडाकडून दिसून आलं। तुला भेटणार मी कशाला भेटू, तो काल भेटला ना मला, चांगल्या प्रकारे भेटलाय, मी पण त्याला भेटेन केव्हा तरी। तर आपण पाहू शकतो या दरम्यान पाटील मला भेटण्याची काही गरज नसल्याचं या दरम्यान म्हणताय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता काल जी मारहाण करण्यात आलेली होती त्यानंतर भेटण्याची गरज नसल्याचं पाटील म्हणालेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर चव्हाणांनी मला भेटायला येऊ नये, आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर चव्हाण भेटायला जाणार असं सांगत होते। सूरज चव्हाण हे भेटायला जाणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, मात्र त्यांनी भेटायला येण्याची गरज नाही असं विजय घाडगे पाटील म्हणाले। तर लातूरमधल्या हॉस्पिटल बाहेरून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी घेतलाय, बघूया। काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर एकच गोंधळ पाहायला मिळाला। छावाच्या काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। माणिकराव कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळत होते, त्या स्वरूपाचं त्यांनी निवेदन सुनील तटकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं आणि त्यानंतर त्यांना छावाच्या कार्यकर्त्यांना जे प्रदेशाध्यक्ष छावाचे विजय घाडगे यांना काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या मारहाण केली आणि एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकूण जर पाहिलं तर सध्या सुनील तटकरे, सूरज चव्हाण, चाकणकर ह्या सगळे लातूरच्या आरोमा हॉटेल या ठिकाणी मुक्कामाला आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। कुठलीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, या अनुषंगाने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा फौजफाटा देखील तैनात केला आहे। काही वेळात सुनील तटकरे असतील किंवा राष्ट्रवादीचे जे नेते असतील ते आता पुढील त्यांचा दौरा जो आहे तो दौरा देखील नियोजित दौरा करणार आहेत। लातूरवरून ते तुळजापूर आणि धाराशिव या ठिकाणी ते आता जाणार आहेत आणि सूरज चव्हाण यांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज देण्यासाठी तात्काळ बोलावून घेतल्याची माहिती जी आहे ते राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मोठा जो फौजफाटा आहे ते या हॉटेल आरोमाच्या ठीक बाहेर लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।